आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं वाटतं कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला भेटायला। हो ना। आणि घरात जे काय बी सुरू आहे त्यामुळे येळ मिळवणं तर अवघडच झालंय। एका पाठोपाठ एक असे संकट सुरूच आहे। आधी ती दिशा, मग अनुष्का, आता हे। मला ना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सगळं प्रीतमच्या बाबतीत होईल। आदित्य सर, आपण ना प्रीतम सरांवर विश्वास ठेवायला पाहिजे। म्हणजे माझा तरी पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर। कसं ठेवणार? सांग ना, कसं ठेवणार? अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला। लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढायच्या आणि मोठं झाल्यावर तर म्हणजे एका पॉइंट नंतर तर आई बाबांनी त्याच्याबद्दलच्या अपेक्षाच सोडून दिल्या होत्या। त्याचं दारू पिणं, व्यसन, मुलींची प्रकरणं आणि सतत सतत काही वेळेला तर ते इतक्या टोकाला जायचे की सांभाळता सांभाळताना नाकी 9 आल्यात माझ्या। पण अलीकडे बदलले आहेत ते। म्हणजे प्रिया मॅडमच्या पिरमात पडल्यापासून ना वेगळेच होते ते। मलाही असंच वाटत होतं मी मोनिका येईपर्यंत। मोनिका आल्यापासून असं वाटतं परत सगळं तेच। आदित्य सर, आपण प्रीतम सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। आईच्या विरोधात जाऊ। प्रीतम, आय एम प्रेग्नेंट। मी आई होणार आहे। माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस। कसं असेल ना? आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, या बाळाचा बाबा तू आहेस प्रीतम। त्या कामासंदर्भात मला आता बाहेर जावं लागणार आहे। थँक्यू प्रीतम, थँक्यू सो मच। थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस। या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे। प्रीतम दादा, तुम्ही जेवायला का नाही आलात? एक भूक नाही आहे। अहो, असं कसं चालेल? अवली, माझ्या आयुष्यात काय चाललंय ना मला कळत नाही आणि यातून मार्ग कसा काढायचा हेही कळत नाही। आरू सोडल्यास कोणीही माझ्याशी बोलत नाही।